देशात जीएसटी लागू झाल्यानंतर आजपासून जकात नाक्यांवरची वसुली बंद झाली आहे। वाशी, ऐरोली, पनवेल, मुलुंड आणि दहिसर या प्रमुख नाक्यांसह सर्व जकात नाके बंद झालेत। या जकात नाक्यांच्या माध्यमातून महापालिकांच्या तिजोरीत करोडो रुपयांचा महसूल जमा होत होता, पण आता जीएसटी लागू झाल्याने महापालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वपूर्ण स्रोत बंद झाला आहे। जीएसटी लागू होतात मुंबईतले जकात नाके देखील बंद झालेले पाहायला मिळाले। मुंबईत जवळपास 5 जकात नाके, त्यापैकी आम्ही वाशीच्या जकात नाक्यावर आणि पाहू शकतो की वाशीच्या जकात नाक्यावर महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत, ते इकडे ज्या नियमितपणे जे ट्रक आहेत, वाहन चालक आहेत, जे जकातीसाठी आत येत होते, त्या जकात नाक्यावरनं त्या सगळ्या वाहन चालकांना परत पाठवण्याचं काम सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अनेक बीएमसीचे अधिकारी आहेत, बीएमसीचे कर्मचारी आहेत, ते ह्या जे बाहेरून वाहन चालक येतात त्यांना बाहेर पाठवण्याचं काम करत आहेत। आज जकात नाका आपण जर पाहिला तर इकडे मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते। JNPT बंदरावरून मुंबईत अनेक ट्रक ट्रॉल्या ह्या येत असतात, परंतु आज जीएसटी लागू होतात मुंबईतले जकात नाके आहेत ते पूर्णपणे बंद झालेले आहेत। जवळपास 7,000 कोटींचा फायदा बीएमसीला होत होता, परंतु आता जीएसटी लागू झाल्यानंतर जकात नाके देखील बंद झालेले पाहायला मिळाले। अनेक जे ऑक्ट्रा एजंट आहेत ते देखील इकडे दिसत नाही, परंतु दुसरीकडे मात्र बीएमसीचे कर्मचारी आहेत, ते जे ट्रक कंटेनर्स येतात त्यांना पुढे जाण्यासाठी मार्ग दाखवत आहेत। एकंदरीतच मुंबईतले जे जकात नाके आहेत ते जीएसटी लागू होतात बंद झालेले पाहायला मिळाले। कॅमेरा पर्सन अनिल पवारसह वैभव परब, ABP माझा, मुंबई।